म्हणून या परिवारासोबत जॉईन आहात? तर माझं नाव मनीषा महादेव कंठाळे, मी नाशिक इथून आहे. मी ओके 4 महिने फॅमिली सोबत जॉईन झालेली. ओके. कोणतं कारण घेऊन या परिवारासोबत आला होतात? सर मी ऍक्च्युली माझ्या स्वतःसाठी तर नव्हते आले. सरांचं वाढलेलं वजन सरांसाठी मी फॅमिली जॉईन केली होती. पण मग मला माझे कोच म्हटले, मॅडम तुम्हाला एवढा त्रास आहे, तुम्ही ट्राय तर करून पहा. पण मला मी सरांचं 3-4 दिवस वर्कआउट पाहिलं, पण मला काही वाटत नव्हतं की हे वर्कआउट मी करू शकते आणि माझ्यात काही चेंजेस होऊ शकते. पण मला कंटिन्यू कोचचा फोन येत होता, तुम्ही करून तर पहा, तुम्ही करून तर पहा. नंतर मी 2 दिवस वर्कआउट करून पाहिलं, मला बरं वाटायला लागलं वर्कआउट करून. मग मी कंटिन्यू वर्कआउट केलं. मग सरांनी फोन केला, मनीषा मॅडम तुम्ही वर्कआउट करतात, मग तुमची बॉडी चेकअप करून देऊ का? म्हटलं ठीक आहे सर. मग माझं बॉडी चेकअप करून दिलं. तेव्हा मला समजलं की माझं 12 किलो ओव्हरवेट आहे. तोपर्यंत मला ओके वाटायचं की फिट आणि फाईट आहे, मला काही गरज नाहीये. आणि मला एवढा त्रास होता सर, बॅक पेनचा एवढा त्रास होता. मला इथून तर पाठीपर्यंत माझी पूर्ण ब्लॉकेज होते आणि गादी सरकलेली होती. 3-4 ब्लॉकेज होते माझ्या पाठीमध्ये. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता, एवढा त्रास असताना पाठीचा कणा आणि पाठीमाग ब्लॉकेजेस असताना सुद्धा मॅडमला वाटायचं मी फिट आणि फाईन आहे, मला काही गरज नाही. त्यावेळेस त्यांचे कोच सांगायचे त्यांना की मॅडम तुम्ही करा, मॅडम तुम्ही करा, वर्कआउट करा, आणि मॅडम म्हणायचे मी फिट आणि फाईन आहे, मला काही गरज नाही. परंतु एक दिवस कोचने सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आणि ते म्हटले की आपण तुमचं बॉडी अनालिसिस करू आणि पाहूया तुमच्यामध्ये काय बदल, काय गरज आहे. तर जवळपास 12 केजी ओव्हरवेट होत्या आणि सांगायचे की किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी केलंय? तर मी दिवसातून 18 टॅबलेट खात होते. काय? 18 टॅबलेट खात होते सर, मी दिवसातून 18 टॅबलेट खात होते. नाशिकमध्ये सर आर्मी मध्ये होते. आर्मी मध्ये असल्यामुळे सर्व काही हॉस्पिटल फ्री असायचे. पण हॉस्पिटल फ्री होते, पण ते जे मला टॅबलेट होत्या, त्या माझ्या शरीरासाठी इतक्या घातक होत्या, खूप घातक होत्या. मी टॅबलेट खाऊन खाऊन माझं अंगाला असं ब्लॅक ब्लॅक, पूर्ण अंग माझं ब्लॅक झालं होतं, असं काळं काळं पडायचं. हात इतकी सूज यायची माझ्या अंगाला, हात लावून तिथं काळं व्हायचं, हात लावून तिथं काळं होत होतं, ब्लॅक ब्लॅक व्हायचं. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता, सर एक एक्समॅन आर्मी आहेत आणि मॅडम सांगताय की आम्हाला हॉस्पिटल एकदम फ्री होतं आणि दिवसभरामध्ये 18 टॅबलेट इनटेक करत होत्या. हे मी नाही सांगत, मॅडम सांगताय. आणि तरी देखील त्या म्हणत होत्या मी स्वतः फिट आहे, फाईन आहे. का? तर आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार फ्री होत असतो आणि त्यांना असं वाटत होतं काही गरज नाही, आपल्याला काय पैसे खर्चाची गरज नाही. आणि दररोज 18 टॅबलेट घेत होत्या आणि त्याचा परिणाम काय होत होता, शरीरावरती कुठेही प्रेस करा तर तिथं काळा धब्बा निर्माण व्हायचा. आणि मॅडम हो ना सांगायचे की किती किलो वजन कमी केलं तुम्ही? सर, मी 12 किलो वजन कमी केलं पहिल्या महिन्यामध्ये. वाव. येस येस बोला. पहिल्या महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी केलं मी, आणि सेकंड महिन्यामध्ये मी 4 किलो वजन कमी केलं. असं मी 12 किलो वजन कमी केलं. आणि सर मी प्रत्येक 15 दिवसात डॉक्टरची व्हिजिट करत होते ना. तर मी डॉक्टरची व्हिजिट करत असताना प्रत्येक वेळेस गेला ना सर, डॉक्टर मला म्हणायचे एमआरआय करा. एमआरआय केला की माझ्या हळूहळू 2-2-3-3 2-2-3-3 ज्या सरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं अशोक हॉस्पिटलला, ते स्वतः सर म्हटले की मॅडम तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी तुमची रिकव्हरी होत चालली आहे. तुमचे पहिले 4 ब्लॉकेज होते, आता 3च राहिले. नेक्स्ट एमआरआय केला. नेक्स्ट एमआरआय मध्ये म्हटले सर मॅडम तुम्हाला खूप फरक पडला, तुम्हाला तर टॅबलेट घ्यायची गरजच नाही. 3 महिन्यामध्ये माझ्या टोटल गोळ्या बंद झाल्या. वाव, खूप खूप अभिनंदन. ऑल फॅमिली मेंबर जोरदार क्लॅपिंग करा. फक्त 90 दिवसामध्ये 18 टॅबलेट बंद झाल्यात आणि काय केलंय की फक्त 12 किलो वजन कमी केलं. जे ओ छाया कानकाटे मॅडम लक्ष देऊन ऐका, झोपून होणार नाही. 18 टॅबलेट बंद झाल्यात आणि तुम्ही झोपलाय. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता, 18 टॅबलेट बंद झाल्यात आणि आपण त्यांनाच विचारणार आहोत की हे कशामुळे शक्य झाले. तर फक्त मी माझं जेवण बदलिलं, माझं जेवण बदललं तर माझं जीवन बदललं. या बात आहे. खूप खूप अभिनंदन. जेवण बदलले म्हणून जीवन बदलले आणि तब्बल 18 टॅबलेट बंद झाल्यात या जेवण बदलल्यामुळे. आणि आपण पाहूया बिफोर आणि आफ्टरच्या माध्यमातून वेगळं काहीच केलं नाही. जे
ड्रग इनटेक करत होत्या त्या ठिकाणी फक्त सकस संतुलित आहार घेतलाय आणि जीवन बदललंय. म्हणजे की जे खायचंय तेच खाल्लंय, जे खायचं नाही त्याला बाजूला काढे. हा बिफोर पहा, गोळ्याचा खच साचलाय घरामध्ये, आणि आफ्टर मध्ये पहा की या गोळ्या खाऊन खाऊन परेशान झाल्या होत्या आणि फक्त सकस संतुलित आहार सुरू केला आणि स्वतःमध्ये सुंदर बदल घडलाय. 18 टॅबलेट बंद होणे म्हणजे नॉट ए जोक. त्यासाठी काय केले त्यांनी, 12 किलो वजन देखील कमी केले. बिफोर आणि आफ्टरच्या माध्यमातून पाहूया. येस, पाहू शकता 62 किलोच्या मनीषा मॅडम दिसताना दिसतंय, परंतु हे शरीर हे पूर्णतः आरोग्य नव्हतं आणि टॅबलेट चालू होत्या, ब्लॉकेजेस होते, तरी देखील वाटायचं आर्मीचं मेडिकल आहे, फ्री मध्ये आहे. आणि आफ्टर मध्ये पाहू शकता. सो आज लोकांना देखील आरोग्य देण्याचं काम करताना बदल काय असतो. सो अमेझिंग, खतरनाक, स्लिम ड्रीम आणि जबरदस्त पर्सनॅलिटी. येस, पाहू शकता बदल, खूप सुंदर असा बदल झालाय. 12 किलो वजन कमी झाले आणि हा बदल असाच नाही झाला तर जगातील नंबर 1चा सकस संतुलित आहार आणि ग्रेट कोच यांचं मार्गदर्शन, डेलीचं वर्कआउट, या तीनही गोष्टीचा अवलंब केल्याने आज तब्बल 18 टॅबलेट मुक्त जीवन जगताय. आणि सांगायचे मॅडम, हे जर अमृत तुमच्या जर घरापर्यंत आलं नसतं तर आज तुमच्या शरीराची अवस्था काय असते. तर मी ज्या महिन्यामध्ये मी फॅमिली जॉईन केली त्याच महिन्यामध्ये मी दोनदा ऍडमिट झाले होते. दोनदा ऍडमिट झाले. एक वेळेस मी वेट लावलं होतं, रोजचं माझं 7 किलो वजन लावलेलं होतं मला पाठीला. आणि त्याच महिन्यामध्ये म्हणजे मी जॉईन केलं 21 तारखेला आणि 25 तारखेला मी ऍडमिट होणार होते ऑपरेशन करायसाठी. पण म्हटले एवढे छान रिझल्ट आहे म्हणे, तुम्ही 2-3 दिवस थांबा म्हणे, ऑपरेशनचं नका डिसिजन घेऊ म्हणे, तुम्ही 2-4 दिवस थांबा. आणि सर मला तेव्हा बांगर सर नसते भेटले तर मी आज ऑपरेशन केलं असतं तर आज माझी काय हालत राहिली असते तर मी नाही सांगू शकत आहे. म्हणजे मी ऍक्च्युली तब्येतवरची खाली उतरलंच नसते. आणि एवढं मोठं अशोक हॉस्पिटल होतं, अशोक हॉस्पिटल सुद्धा म्हणायचे की ऑपरेशन करून तुमची गॅरंटी देऊ शकत नाही, तुमचा पूर्णपैकी आजार बरा होईल, मी गॅरंटी देऊ शकत नाहीये. असे मला 3 डॉक्टरनी सांगितलं होतं की ऑपरेशन करून सुद्धा तुम्ही क्लिअर होता हे मी सांगू शकत नाहीये. येस, तर ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता, मॅडम सांगताय की हॉस्पिटल वाले सांगत होते की ऑपरेशन करून तुम्ही प्रॉपर पहिल्यासारखे होणार, याची काही गॅरंटी आम्ही देणार नाही. परंतु ग्रेट आपले कोच मच्छिंद्र बांगर सर, अनुष्का मॅडम यांचं मार्गदर्शन घेतलं आणि सांगितलं की 10 दिवस थांबा, 12 दिवस थांबा आणि तुम्ही 21 चेक तर करा की बदल का होतोय. आणि फक्त 2 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलं आणि 90 दिवसामध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानं ह्या सर्व टॅबलेट बंद झाल्या आणि खूप ते आहेत तशाच आहेत त्या. जे चालू मेडिसिन आहेत त्यांनी जे खात होते, खाता खाता जे बंद केल्या त्या मेडिसिन तशाच आहेत आज बी. चालू बंद केलेले मेडिसिन आहेत ह्या. ऑल फॅमिली मेंबर, तुम्हाला जर वाटत असेल तो बॉक्स कुठून तरी बिफोर आफ्टरचा बनवला होता, परंतु ते घरामध्ये मटेरियल आहे. पहा, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, सत्यमेव जयते. जर क्या चालू बात आहे. बंद केलेल्या टॅबलेट आहे सर ह्या. हा जर डबा गायब करायचा असेल तर काय करावं लागेल. फक्त सकस संतुलित आहार. क्या बात आहे, जोरदार क्लॅपिंग करा. आणि फक्त सकस संतुलित आहार. मी माझ्या कोचला सकाळी उठल्यापासून मॉर्निंग कॉल पासून संध्याकाळच्या कॉल पर्यंत पाणी कसं प्यायचं, जेवण काय करायचं, मी दिवसातून कमीत कमी 10 ते 12 कॉल करते. कोचच्या मार्गदर्शनाशिवाय इथं काहीच होत नाही. आहार आणि कोचचं मार्गदर्शन. क्या बात आहे, जोरदार क्लॅपिंग करा मनीषा मॅडम साठी. कारण जर कोचला फॉलो केलं तर 100% आयुष्य बदलतंय. आणि आयुष्य कशामुळे बदलतंय तर जगातील नंबर 1चा सतत संतुलित आहार, कोचचं योग्य मार्गदर्शन आणि डेलीचं वर्कआउट, या 3 गोष्टीचा अवलंब केला आज मेडिकल फी अशी जाते. आणि सांगायचंय की फॉर्म्युला 1 किती टाइम घेतलाय, फॉर्म्युला 2 किती टाइम घेतलाय. सर मला कोचने सांगितलं जेव्हा मी फॅमिली जॉईन केली त्या दिवसापासूनच मला फॉर्म्युला 2 मधलं कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट दिला होता, सकस संतुलित आहार आणि फॉर्म्युला 2 मी 3 टाइम घेत होते आणि फॉर्म्युला 1 मी 2 टाइम घेत होते. आणि मी एकटे घेत नाहीये, माझी ऑल फॅमिली घेते.
माझे सासू-सासरे सकट, माझे मुलांची मुलं सगळे टोटल पूर्ण फॅमिली आम्ही आहार घेतो. क्या बात आहे. एकट्याच बनल्या नाही, निरोगी आयुष्य जगत नाही तर घरामधला प्रत्येक सदस्य हा सकस संतुलित आहार घेतोय आणि आज पाहिले की कुठेतरी चेहऱ्यावरती समाधान आहे का तर सगळा डबा गायब झालाय घरामधून आणि विश्वास बसत नाही परंतु हे सत्य आहे कारण ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस मॅडम सांगत होत्या हा परिवार बरंच काही देऊन गेलाय बरोबर आहे. येस सर. क्या बात आहे आणि खूप खूप अभिनंदन. ती मी आहे. मी 2 पोळ्या लाटत नव्हते दिवसातून घरामध्ये. बाकीचं काय मला काहीच हात लावत नव्हते. फक्त मला स्वयंपाकाची गरज होती घरामध्ये. बाकीचं काम सगळं बाई लावलेली होती. जी व्यक्ती मीच आहे 2 पोळ्या लाटू शकत नव्हते, ती व्यक्ती आज 1 तास नाही 2 तास मी कंटिन्यू वर्कआउट करू शकते. क्या बात है. जी व्यक्ती उभाच राहू शकत नव्हती ती व्यक्ती आज 2 तास जरी म्हणलं तरी व्यायाम करू शकते आणि आज पाहिले की जबरदस्त एनर्जी आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि एवढ्या गोळ्या चालू असताना जर एवढं असतं तर आज नक्कीच त्यांनी कुठेही वर्कआउट केलं नसतं आणि एवढ्या बोलल्या पण नसत्या का तर ज्यावेळेस बदल घडतो त्यावेळेस हे बोललं जातं आणि खूप खूप अभिनंदन लय भारी आणि हा मनीषा कंठाळे मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परंतु प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच आणि यापुढे असंच वर्कआउट गाईड करा आणि आपला अनुभव या फॅमिलीला वेळोवेळी शेअर करा. थँक थँक्यू सर. सर. वर्कआउट करायची संधी दिली. थँक सर आहेत. आहे सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग आणि जय हिंद. जय हिंद. सर नाव सांगा, कुठून अ, आहात आणि